हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या नवीन यूट्यूब ब्लॉगमध्ये. तर आज आहे संडे आणि संडेचं काय असतं, सुट्टी असते. आणि सुट्टीच्या दिवशी मला काही घरामध्ये करमत नाही. मला जायचं असतं कुठे ना कुठेतरी फिरायला. त्यामुळे आज संडेचा प्लॅन आम्ही केला आहे मिनी बालाजीला, जे आहे आपल्या खेळ शिवापूरच्या जरासं पुढे गेलं की आहे. तर आम्ही खूप दिवस झाले प्लॅन केला होता तिकडे जायचं, पण काय वेळ येत नव्हता, जुळून येत नव्हते सगळं. तर आज संडेचं, काल ॲक्च्युली सॅटर्डेलाच आम्ही जाणार होतो, पण काल आमच्या गाडीचा जरा ब्रेक झाला, काहीतरी ब्रेकचा प्रॉब्लेम झाला, त्यामुळे कालचं कॅन्सल झालं. त्यामुळे आज सकाळी लवकर उठले, आंघोळ केली, घरातले काम वगैरे आवरले, चहा पिलो आणि असंच निघालो. तरी नाही म्हणता जात आम्हाला 10 वाजले. 10 वाजता निघालो तर कंप्लीट 12 वाजता पोचलो आम्ही तिथे. आम्ही जाताना ॲक्च्युली मला माझ्या मिस्टरांनी विचारलं, कोणत्या मार्गे जायचे, तुला व्ह्यू बघायचा आहे का चांगला रस्ता पाहिजे. तर मी म्हटलं व्ह्यूने जाऊयात. मग त्यांनी नेलं बोबदेव घाटातून. मला वाटलं कुठेतरी वेगळा रस्ता असेल. मग बोबदेव घाटातून गेलो. बोबदेव घाटाच्या जरा खाली आलं की ना, तिथे एक विशेष आहे की तिथली लोक जे आहेत ना, त्यांच्या रानातलं सगळं बाजूने विकायला घेऊन बसतात. म्हणजे त्यांच्या रानामध्ये जे काय पिकतं ना, ते त्यांच्या घरासमोरच घेऊन विकायला बसतात. ते एक छान असतं. मग असे व्ह्यू बघत आम्ही आलो. छान होतं सगळीकडे बघायला वगैरे, मस्त. तर सगळीकडचं बघत एन्जॉय करत कधी पोहोचलो. तरी जाताना थोडा वेळ लागला, येताना आम्ही कात्रज मार्गेला आलो, त्यामुळे काही समजलं पण नाही किती वेळात पोहोचलो, ते काही कळलं बी नाही. पण 15-20 मिनिटात पोहोचल्यासारखं वाटलं. जाताना एक चांगलं 1-1.5 तास लागला पोहोचायला. ॲक्च्युली आम्ही निघालेलो 10-10:30 घरातून निघालो, पोहोचलो 12 वाजता. कंप्लीट 12 वाजता आम्ही तिथे होतो. आणि जाताना मग असे रस्ते वगैरे होते, जरा ऊन लागायला लागलं 10:30-11च्या नंतर. त्यामुळं काय पोचलो तसं वेळेतच, पण झालंच ते थोडंसं लॉंग कट पडला व्ह्यूज बघण्यासाठी. पण ठीक आहे, इट्स ओके. संडेच असतं त्यामुळं काय एन्जॉय करत. हा घाट इथं बघताना ना, मला मी म्हटलं आपल्याला हे बघायला किती छान वाटते, पण तिथं जी घरं आहेत, त्या लोक राहणारे, त्या लोकांचे लाईफ किती अवघड असेल. एक छोटी वस्तू घेण्यासाठी त्यांना ह्याच्यात जावं लागत असेल सिटीमध्ये. कारण ना तिथं जवळ कुठं मला असं स्टेशनरी दिसत नव्हती, किराणा दुकानसुद्धा जवळ कुठं नव्हतं. मग त्या लोकांना एकदम सगळं घ्यावं लागत असेल. आपल्यासारखं एक छोटी वस्तू संपली की आणायला जायला किती अवघड आहे त्यांचं. मग हे असे प्लेस मला आवडतात, हिरवेगार वगैरे. पण बघायला गेले तर आपल्याला सुविधा सगळ्या जवळ असते. त्या लोकांना सगळं एक छोटे वस्तू घ्यायची म्हणलं तरी किती लांब जावं लागत असेल. असंच बघत करत पोचलो. आणि त्यात काय झालं होतं, आमची गाडी नव्हती, गाडी दुसऱ्याची होती ना, त्यामुळे मला बिलकुल कम्फर्ट नव्हता. मला नाही का, आपल्या गाडीत बसायची सवय झाल्यानंतर अचानक, ते पण त्यांनी स्पोर्ट बाईक घेतली होती, ज्याची मला बिलकुल सवय नाही. मग आम्ही पोचले काय, हा पोचल्याचाच व्ह्यू आहे. आम्ही तिथे पोचलो, मग बाईक वगैरे पार्क केली आणि गेलो. दर्शना एवढी काही गर्दी नव्हती. मला वाटलं मार्गशीर्ष महिना आहे तर गर्दी असेल, पण गर्दी वगैरे काहीच नव्हती. मोकळं पडलं होतं पूर्ण. जसं की आम्ही दोघं लाईनला लागलो तरी त्यातली त्यात पुरुषांची गर्दी होती, महिलांची तर जास्त नव्हतीच. काय मे बी काय माहीत नाही. संडे मला वाटलं खूप गर्दी असेल, संडे आहे, मार्गशीर्ष महिना आहे, पण नव्हते एवढे, ठीकठाकच होती. म्हणजे म्हणावं एवढे असं काय नव्हते तिथं. पोचलं, मग गाडी पार्क केली. पार्किंगला पण एवढी नव्हती गर्दी, आली ते पार्क करून. मग आम्ही गेलो आतमध्ये, ते शूज वगैरे काढले. ते समोर दिसते ते मंदिर आहे. मी चालले होते व्लॉग शूट करत, पण परत माझा नवरा बोलला की नाही, शूटिंग नाही करायची तिथं, आतमध्ये परमिशन नाही आहे मोबाईल यूज करायला, मोबाईल बाहेर काढायचा पण नाही आहे. मग तिथपर्यंत घेतल्यानंतर केलं बंद. मग नंतर लाईन लावून दर्शन वगैरे घेतलं. छान एकदम निवांत दर्शनही भेटलं. मग त्यांनी प्रसाद दिला होता, जाताना प्रसाद खाल्ला. आलो मग पार्किंगपाशी आणि एक ग्लास ऊसाचा रस आणि हे पिलो, एक ग्लास ऊसाचा रस आणि आईस्क्रीमचा गोळा खाल्ला. आणि मग येताना कात्रज मार्गे आलो. ती काही शूटिंग नाही केली मी, एवढं आपलं कात्रजमधला बोगदा आहे ना, त्याची शूटिंग केली फक्त. छान वाटतं त्यात मला. मी त्यांना म्हटलं जाताना आपण कात्रज मार्गेने जाऊ, म्हणजे बोगद्यातनं जायला भेटून भारी वाटतं, पण भीती पण वाटते. कारण समोरून त्यांना दिसतात गाड्या, आपल्याला मला तर नाही समजतच नाही आहे पुढून आलेली गाडी, त्यांना माहीत असते. मग असंच करत कात्रजच्या घाटातून खाली आलो. घाट पण छान होता कात्रजचा. मग घाटातून खाली आलो आणि ह्याच्यात कात्रजच्या आपले
ते खाऊ गल्ली नाही का, विद्याप्रतिष्ठानच्या पाठीमागच्या खाऊ गल्लीत गेलो. भूक लागलेली, कारण सकाळी चहा पिऊन निघालेली. फक्त म्हणजे आम्ही ठरवलेला नाश्ता बाहेर करायचा, पण परत ऊन चढायला लागलं म्हणते, म्हणले चल जाऊ दे, डायरेक्ट जाऊ आणि काहीतरी खाऊ. कारण परत म्हटलं गर्दी आहे नाही आहे काय, परत जास्त वेळ झाला की गर्दी होईल. त्यामुळे आम्ही गेलो, बघितलं तर मग लगेच दर्शन वगैरे होऊन निघालो रिटर्न. मग इथं कात्रजमध्ये पोचल्यानंतर ना काय खायचं आमचं चाललेलं बाहेर जेवण. पण म्हटलं मला जेवण आहेत की भूक नाही, प्रवासामुळे कंटाळा आलता, भूक पण नव्हती. मग काय केलं, घाट उतरल्यानंतर सरळ ते मला म्हटले की चल तुला मला विद्याप्रतिष्ठानच्या पाठीमागे मिळणारे छोले आवडतात, छोले भटुरे. मग ते घेतले पाठीमागे जाऊन. ते खूप फेमस आहे, खूप गर्दी असते तिथं. मग ते खाल्ले.